याच्यामध्ये जो भोंदू आहे त्याने समोरच्या पीडित व्यक्तीचा छळ केलेला आहे, त्याला अमानुष वागणूक दिलेली आहे, मॉलेस्टेशन केलेलं आहे, रेप केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण सर्व संबंधित कलम आणि सुपरस्टिशन्स ॲक्टचे संबंधित कलम याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये आत्तापर्यंत एकूण 8 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये 2 पुरुष आणि 6 महिला आरोपितांचा समावेश आहे. त्याच पद्धतीने आपण अटक ज्या ठिकाणावरून केली त्या ठिकाणाचा सर्च घेतला असता आपल्याला 8 लॅपटॉप्स, 19 हार्ड डिस्क, 10 DVD, त्याच पद्धतीने 9 मोबाईल फोन्स, 20 कॅसेट्स, पेनड्राईव्ह 23 जप्त झालेले आहेत. त्याच पद्धतीने जवळपास 6.5 लाखांपर्यंतच्या रोख रक्कम जप्त झालेली आहे. 15 लाखापेक्षा जास्त किमतीचं सोने चांदी मौल्यवान धातू जप्त झालेला आहे आणि याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये तिथे मेडिसिन्स मिळालेले आहेत. त्यातली काही प्रमाणामध्ये एक्सपायरी झालेले आहेत, काही एक्सपायरी न झालेले पण आहेत, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये तिथे मेडिसिन्स सुद्धा मिळून आलेले आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने आपला तपास सुरू आहे. हा जो भोंदू बाबा होता हा गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीने लोकांना फसवत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आत्ताची जी आपली फिर्यादी आहे त्याचे कुटुंब आणि या बाबाचे संबंध हे गेल्या 20 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासूनचे आहेत आणि एका मॉडर्न गुरुकुलाच्या नावाखाली अनेक विश्वासात आलेल्या माणसांची मुलं त्यांनी आश्रमामध्ये ठेवून घेतली, मुलं मुली हे ठेवून घेतले. सो दिवसभर ही मुलं शाळा कॉलेज अटेंड करायची आणि संध्याकाळी मात्र आपल्या पेरेंट्सकडे राहण्यापेक्षा जशी गुरुकुल पद्धतीमध्ये ते ह्या बाबाकडे राहत होते. सो त्यांना मारहाण करणे, हळूहळू त्यांच्यावरती अशा पद्धतीचा एक प्रभाव निर्माण करणे की त्याला संपूर्ण भूत भविष्यकाळ कळतो आणि समोरच्या व्यक्तीच्या मनातलं त्याला कळतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीने स्वतःच्या मनात काय काय येत आहे आणि काय चुकीचं येत आहे ते लिहून दिलं पाहिजे. त्याला ते रिपोर्ट असं म्हणत होता. तो हे फिर्यादीकडून रिपोर्ट वारंवार लिहून घेतलेले आहेत आणि मग त्याच डेटाचा वापर हा पेरेंट्सला आणि फिर्यादीला मॅनिप्युलेट करण्यासाठी केलेला आहे. सो कुटुंबियांपासून फिर्यादीला तोडण्यात आलेलं होतं आणि दोन्ही पण बाजूंना मॅनिप्युलेट करण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन मग ह्या फिर्यादीवरती बलात्कार करण्यात आलेला आहे. इतर अनेक अमानुष्य पद्धतीचे छळ, मारहाण करण्यात आलेली आहे आणि हे सगळं माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे आणि मला सगळं कळतं असं भासवून केलेलं आहे.